आपल्यापेक्षा कमी ताकदीच्या देशांवरती दादागिरी करण्याची जुनी खोड अमेरिकेनं कायम ठेवली आहे. पण आता जरा जास्त व्हायला लागले. वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था म्हणून नाव मिळवू पाहणाऱ्या भारताच्या प्रयत्नांना टॅरिफ लावून खोडा घालण्याचं काम अमेरिकेकडून होतंय. त्यामुळे राग हा फक्त भारतालाच आलेला नाहीये. जागतिक स्तरावरती तणावाचं वातावरण तयार झाले आणि अमेरिकेच्या दादागिरीला आवरण्याचा प्लॅनही भारतानं केलेला आहे. त्याआधी या टॅरिफमुळे भारताला किती आणि कसं नुकसान होणार, कोणत्या देशांनी अमेरिकेवर नाराजी दर्शवलेली आहे, ही अमेरिकेची दादागिरी कशी मोडून काढायची आणि सर्वात महत्त्वाचं या टॅरिफमुळे अमेरिकेचं कसं नुकसान होणार आहे, यावरच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. सो स्किप करू नका. 1.5x वरती किंवा 2x वरती बघा, पण पूर्ण बघा. सोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट द्यायलाही विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उभरत्या देशांवरती टॅरिफ लावून अमेरिका किती इन्सिक्युअर आहे हे स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. 50% टॅरिफचे पडसाद भारतातच नाही तर इतर देशांमध्येही दिसून यायला लागलेले आहेत. आधी हीच टक्केवारी जी होती ती 25% होती. पण सगळ्यात आधी या निमित्ताने आपण टॅरिफ किंवा टॅक्स म्हणजे काय ते बघूयात. आपल्या देशातील लोकांच्या गरजा आणि मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने इतर देशांशी व्यवहार केला जातो. पण हे करत असताना राजकीय घटक देखील कारणीभूत ठरतात. शिवाय स्पर्धा आणि इतर अनेक घटकही यामध्ये महत्त्वाचे असतात. जे देश आपल्याशी सहमत नाहीयेत त्यांच्यावरती कर लादण्याचा एक मार्ग म्हणजेच हा टॅरिफ किंवा यालाच आपण कर असं सुद्धा म्हणूया. एका देशाने दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तू तसंच सेवांवरती प्रभाव पाडण्यासाठी, आपला महसूल वाढवण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे आपला फायदा करून घेण्यासाठी जे अतिरिक्त शुल्क दुसऱ्या देशाला द्यावं लागतं तोच आहे टॅरिफ, जो अमेरिकेनं लादलेला आहे भारतावरती, तो सुद्धा 50%. भारताची एखादी वस्तू जर 100 रुपयांना असेल तर ती अमेरिकेमध्ये आता 150 रुपयांना मिळणार. म्हणजे आपोआपच अमेरिकेमध्ये भारताच्या वस्तूंची जी मागणी आहे ती कमी होईल. एकतर अमेरिकन जनता महागाईने प्रचंड नाराज आहे, त्रस्त आहे. त्यामध्ये हा अतिरिक्त भुर्दंड कुणी द्यायला तयार नाहीये. आपल्या निर्यातदारांना याचा फटका सुद्धा बसणार आहे. आणि या आगाऊपणाची कारणं अमेरिकेनं काय काय दिली आहेत तुम्हाला माहिती आहेत का? आपण एक एक कारणं नजर टाकूयात त्यावरती. पहिलं आहे, रशियाकडून तेल खरेदी केली. रशिया हा युद्धखोर देश आहे आणि या देशाकडून भारत तेल आणि इतर महत्त्वाचा व्यापार करतं असं अमेरिकेचं म्हणणं आहे. वास्तविक कोणताही देश असो त्याने कुणाशी व्यापार करायचा हे ठरवण्याचा अधिकार हा तिसऱ्या देशाला असूच शकत नाही. म्हणजे भारत रशिया व्यापारामध्ये नाक खुपसण्याचं अमेरिकेला काहीही कारण नाहीये. पण जुनी खोड. आता नवा जावाई शोध अमेरिकेने लावलाय. माहिती आहे का काय? त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानामध्ये तेलाचे साठे आहेत. एकीकडे युद्धखोर पाकला पाठीशी घालायचं आणि दुसरीकडे तेलाच्या साठ्यांवरती डोळा. काय म्हणायचं तुम्हीच ठरवा. रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान भारताने रशियाकडून तेल खरेदी करून रशियाला आर्थिक पाठबळ दिले जे अमेरिकेच्या हिताच्या विरोधात आहे. त्यानंतर भारतानं रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र, संरक्षण यंत्रणा आणि इतर लष्करी उपकरणं खरेदी केल्यानंही अमेरिकेची नाराजी वाढलेली आहे. म्हणजे जगातल्या देशांनी अमेरिकेच्या हिताचं रक्षण करायचं, अमेरिका नाराज कशी होणार नाही अशी धोरणं आखायची. अमेरिका मात्र तेलाच्या साठ्यांवरती डोळा ठेवून अण्वस्त्र आहेत म्हणून हल्ले करणार, ते देश बर्बाद करणार. आणि कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. इराकचं उदाहरण समोर आहेच आहे. याशिवाय इराण आहे, पॅलेस्टाईन आहे, अफगाणिस्तान आहे. या सगळ्या देशांवरती अमेरिकेची नजर आहे. दुसरं कारण आहे रेसिप्रोकल टॅरिफ. या धोरणाच्या अंतर्गत तरतूद काय काय आहे बघा. आता रेसिप्रोकल टॅक्स म्हणजेच परस्पर कर. जर एक देश दुसऱ्या देशावरती कर लादतो तर दुसरा देशही त्या बदल्यामध्ये तेच करतो. ट्रम्प यांनी काय केलंय तर अमेरिका फर्स्ट या धोरणाच्या अंतर्गत पारस्परिक टॅरिफची म्हणजेच आत्ता जे मी नाव सांगितलं रेसिप्रोकल टॅक्स ही संकल्पना मांडली. ज्या देशांमध्ये अमेरिकेच्या उत्पादनांवरती जास्त टॅरिफ लावलं जातं त्या देशांवरही तितकंच
किंवा कदाचित जास्त टॅरिफ लादलं जातं। भारतानं अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवरती, मग त्यामध्ये तांदूळ, मध, काळी मिरी किंवा इतर ज्या काही कृषी वस्तू आहेत त्यावरती सरासरी 37.7% टॅरिफ लावलं। पण अमेरिकेनं भारताच्या कृषी उत्पादनांवरती केवळ 5.3% टॅरिफ लावलं होतं असा दावा करून हे असमान आहे असा हवाला देऊन ट्रम्प यांनी 1.25 टॅरिफ वाढवलं। पुढचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे व्यापारी तूट कमी करायची। अमेरिकेवरती कर्ज आहे, मंदीचं सुद्धा सावट आहे, त्यामध्ये टॅरिफ वाढवण्याचा निर्णय अमेरिकेला आता डोकेदुखीचा ठरणार आहे। अमेरिका भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे, पण टॅरिफ वाढीमुळे या व्यापारावरती परिणाम होणार आहे। पण सध्या व्यापारी तूट कमी करायची एवढंच काय ते धोरण अमेरिका राबवते। आणखी एक कारण आहे, भारतीय अर्थव्यवस्थेला खीळ बसवायची आहे का? तर हो असंच म्हणता येईल। ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला तुम्ही अलीकडेच ऐकलं असेल डेड इकॉनॉमी म्हणून हिणवलं, जे खरं तर आर्थिक तथ्यांशी विसंगत आहे। भारताचा GDP वाढीचा दर 2024-2025च्या पहिल्या तिमाहीमध्ये 7.8% होता, जो जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वोच्च आहे। उलट अमेरिकेचा जो दर आहे तो केवळ 2.1%। अमेरिकन डॉलर सुद्धा कमकुवत होत चाललेला आहे। अमेरिकन बिझनेस कन्सल्टंट आणि लेखक जेरल्ड सेलेंटे यांनी हा दावा केलेला आहे। भारत हा आता अधिक स्वयंपूर्ण देश होत चाललेला आहे। आपल्या वस्तू आपल्या देशात उत्पादित करायच्या असं भारतानं ठरवलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय। साहजिकच अर्थव्यवस्था वाढीला ते फायद्याचंच असेल असं या अर्थतज्ञांनी म्हटलेलं आहे। तर फरक आपल्या समोर आहेच आहे। फक्त आणि फक्त कुठली तरी अर्थव्यवस्था वाढतीये आणि त्याला रोखावं असा बालिश उद्योग अमेरिकेनं चालवलेला आहे। ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरोधात मागे अमेरिकेमध्ये मोठं आंदोलनही झालेलं। अमेरिकेत सध्या मंदी सदृश्य स्थिती आहे, अन्नधान्य महागलेलं आहे, घर भाडं परवडण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, कार व्यवसायाला मोठा फटका मागच्या काही दिवसांपासून बसतोय। अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी होत असताना ट्रम्प यांच्यामध्ये सुधारणा होणं हे मात्र दुरापास्त असल्याचं दिसून येते। भारतानं या बाबतीत जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलंय। एका वृत्तानुसार असा दावा करण्यात आलेला आहे, स्टील आणि ॲल्युमिनियमच्या जो कराचा वाद आहे तो मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहे, त्या संदर्भातल्या बातम्या तुम्ही वाचत असालच। आधी तो 25% होता, पण रशियाकडून जेव्हापासून आपण तेल खरेदी करायला सुरुवात केली तेव्हापासून किंवा त्याचा राग धरून अमेरिकेनं हा जो काही टॅक्स आहे तो थेट दुप्पट म्हणजेच 50% केलेला आहे। आता प्रश्न हाच आहे की अमेरिकेला कसं वठणीवर आणायचं? करधाड टाकलेला भारत हा काही एकटा देश नाहीये, त्यात चीन सारखे देशही आहेत। भारताचा जुना मित्र रशिया या बाबतीत भारतासोबत आहेच। चीन हा अमेरिकेला टक्कर देणारा आशियातला रशियानंतरचा एक मोठा देश आहे। जगातल्या मोठ्या देशांमध्ये रशिया तर आहेच आहे, शिवाय चीन आहे आणि भारतही आहे। जागतिक स्तरावरच्या धोरणांमध्ये प्रभाव पाडू शकतील, धोरणं बदलू शकतील असे हे तीनही देश आहेत। जागतिक स्तरावरती कोणत्याही एका देशाला महत्त्व असता कामा नये, सर्वांना समान संधी असली पाहिजे या मताचा देश म्हणजे भारत। पण अमेरिकेला एक हाती सत्ता हवी आहे, सगळ्या देशांवरती कंट्रोल ठेवायचा आहे। ब्रिक्स असो किंवा मग भारत रशिया व्यापारी भागीदारी, ट्रम्प यांची पोटदुखी अख्ख्या जगानं पाहिली होती। पण हे 3 देश एकत्र आले तर अमेरिकेला वठणीवर आणायला वेळ लागणार नाही। शिवाय सध्या जे काही वादग्रस्त निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेत आहेत त्याला त्यांच्याच देशातून विरोध देखील व्हायला लागलेला आहे। ट्रम्प यांची ही राष्ट्राध्यक्षपदाची शेवटची टर्म आहे आणि ती पूर्ण व्हायला अजून 2.5 वर्ष बाकी आहेत। कोरोना काळ जर आपण काढला असेल तर आणखी 2-2.5 वर्ष नक्कीच काढता येऊ शकतात। अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार एका व्यक्तीला 2 पेक्षा अधिक वेळा राष्ट्राध्यक्षपद भूषवता येत नाही। त्यामुळे ट्रम्प यांची ही कारकीर्द संपेपर्यंत वाट पाहणं, त्यांच्या धोरणांना जे आपल्या फायद्याचे नसतील त्यांना विरोध करणं हेच भारतासह इतर देशांच्या फायद्याचं आहे। तुम्हाला ट्रम्प यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीवरती, त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरती काय वाटतं? ट्रम्प यांना वठणीवर आणण्यासाठी भारतानं अजून काय काय करायला हवं? तुमची मतं नक्की मांडा। जय हिंद, जय महाराष्ट्र।